लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रचाराला वेग आलाय। भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार रुपाली स्वप्नील नन्नावरे, रंजना पोपटराव भानसी, दीपाली गणेश गीते आणि अरुण बाबूराव पवार यांनी आज प्रभागात प्रचार फेरी काढून नागरिकांशी थेट संवाद साधलाय। आकाश पेट्रोल पंप, सावरकरवाडी, गीतानगर, स्नेहनगर, वृंदावन नगर, हरिहर नगर, फिटनेस सोसायटी, गुलमोहर नगर आदी परिसरात झालेल्या प्रचारादरम्यान भाजपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आलाय। यावेळी उमेदवारांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आल्याचं सांगितलंय। तर आरोग्य चांगलं असेल तरच प्रभागाचा विकास शक्य आहे असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय। जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी आपण कसा देऊ शकतो, नक्की मी याच्यावरती खूप प्रमाणामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि प्रभागामध्ये तर कार्यालय आमचं भारतीय जनता पार्टीचं कार्यालय तर आपण करणारच आहे, पण आरोग्य सेवेचं सुद्धा आपण एक ऑफिस आपल्या प्रभागामध्ये करणार आहे की जेणेकरून मोदीजींनी काढलेल्या ज्या योजना आहेत त्या प्रभागात आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील नन्नावरे। माझी पत्नी रुपाली स्वप्नील नन्नावरे ही प्रभाग क्रमांक 1 मधून अनुक्रमांक 2 असा तिचा अनुक्रमांक आहे। तसेच रंजनाताई भानसी यांचा अनुक्रमांक नंबर आहे 3, तसेच दीपालीताई गणेश गीते यांचा अनुक्रमांक नंबर आहे 1, तसेच अरुणजी पवार साहेब यांचा अनुक्रमांक नंबर आहे 2। असे 4ही उमेदवार BJP पक्षाकडून आहे। येत्या 15 तारखेला सर्वांनी कमळ ह्या निशाणी समोर बटन दाबून 4ही उमेदवाराला भरघोस मताने प्रचंड बहुमताने विजयी करा। रस्ते, लाईट, पाणी यामध्ये सुधारणा होऊन ज्या आरोग्यविषयी ज्या काही सुविधा आहेत त्या शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या सवलती आहेत त्याचा नागरिकांना फायदा करून द्यायचा। आमचे मंत्री गिरीशजी महाजन यांच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या सूचनेनुसार या प्रभागात जास्तीत जास्त सुविधा कशा पुरवल्या जातील याचा आम्ही विचार करू आणि गोरगरिबांना आणि सर्वसामान्यांना त्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देऊ। आज आमचा प्रचार रॅलीचा 3रा दिवस आहे। माझ्या प्रभागातील सर्वच नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे, पण यापुढेही जाऊन मी स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचं एक नवं पाऊल उचलत आहे। त्या विकासाच्या माध्यमातून ज्या आरोग्य सेवा आहेत त्या आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी कशा पोहोचवता येतील याचा मानस माझा खऱ्या अर्थाने या निवडणुकीत असणार आहे। तुम्ही विचारा, माननीय पंतप्रधान योजनेमधले ज्या आरोग्यासाठी असतात जे निधी मिळते त्याच्यासाठी महत्त्वाचं प्रभागासाठी मुख्यमंत्री सहायता निधी त्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवणं। कारण आता जनतेला आरोग्याच्या काही अशा गोष्टी आहेत का 1.5 लाख 2-2.5 लाख होतात, पण आता त्यानंतर जास्तीत जास्त त्यांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही निश्चितपणे प्रभागात प्रयत्न करणार आहोत। प्रभाग क्रमांक 1 मधील व्यापारी वर्ग देखील भयमुक्त वातावरणामुळे समाधानी असून त्यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा दिल्याचं चित्र दिसून आलंय। या प्रचार रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी मेघराज धात्रक, शशिकांत राजपूत, रवींद्र भदाणे, दिलीप सापटे, सचिन वाकोडे यांच्यासह प्रभागातील महिला, कार्यकर्त्या आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।